जर आत्ता तुमच्या लाईफमध्ये ग्रहणानंतरचा काही काळ असा चालू असेल की ज्यात तुम्हाला कळतच नाही आहे की एक्झॅक्टली होतं आहे काय. चांगली चांगली नाती ज्याच्यात कधी भांडण झालं नाही आहे ते अचानक भांडणं होत आहेत, अचानक मिसअंडरस्टँडिंग होत आहे का जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे. ओके, की तुम्हाला अचानक उपरती होती आहे की नो, जे आधी होतं ते मिसअंडरस्टँडिंग होतं आणि जे आत्ता आहे ती रियालिटी आहे. कळतंय मी तुम्हाला काय बोलतेय. हे जर आत्ता चालू असेल ना तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. बघूया की ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू पाहतंय. या ज्या गोष्टी घडतात की ज्याच्यात तुम्हाला असं वाटतंय की नाही मी आधी भ्रमात होती आणि आता बहुतेक मी जागेवर आलोय. ओके, तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स. हे कार्ड सारखं सारखं का येत आहे माहिती नाही. ओके, हे कार्ड कालच्या रीडिंगमध्ये पण आलं होतं जिथे तुम्हाला हे सांगितलं जात आहे की तुम्ही ना एखाद्या गोष्टीचा खूप जास्त भार घेता. ओके, एखादं रिलेशन असेल, एखादं नातं किंवा एखादं काम, सगळ्याचं हे मीच केलं पाहिजे आणि याचा करता धरता मीच आहे, दिस इज ऑल अबाउट माय रिस्पॉन्सिबिलिटी. हे करणं थांबवा. इथे टू वे कम्युनिकेशन होत नाही आहे. ओके, इक्वल गिव्ह अँड टेक होत नाही आहे. कुठून तरी एकीकडून खूप जास्त दिलं जाते आणि ते म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही खूप जास्त अवेलेबल असता, तुम्ही खूप जास्त देता, तुम्ही खूप जास्त प्रेम करता आणि ते इक्वल गिव्ह अँड टेक होत नाही आहे. समोरचा फक्त घेतोय की द्या मला, बट वॉट अबाउट यू, तुम्ही का देताय. ओके, करिअरमध्ये सुद्धा हे असं असू शकतं तुमच्या बाबतीत. करिअरमध्ये सुद्धा तुम्ही असं करता की समोरच्याला ओव्हर हेल्पिंग नेचर, भले त्याच्याकडून तुम्हाला एकदम कूल थंड रिस्पॉन्स मिळत असेल. बिझनेसमध्ये पण असं असू शकतं की तुम्ही समोरच्याचे प्रॉब्लेम सतत समजून घेताय पण तुमचा प्रॉब्लेम समोरचे समजून घेत नाही आहेत. फॅमिलीमध्ये पण हे असं असू शकतं कारण तुम्ही न्याय करत नाही आहेत. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही न्याय करताय पण तो फक्त लोकांसोबत होतोय, स्वतःसोबत होत नाहीये. आणि काल जे झालंय तर युनिवर्सचा तुमच्यासाठी हा मेसेज आहे की किती दिवस फक्त आणि फक्त तुम्ही लोकांसाठी करणार. कधी तुम्ही प्रॅक्टिकल होणार आहात, कधी तुम्ही स्वतःला शोधणार आहात, कधी तुम्ही हे बघणार आहात की दुनियादारी काय असते, लोक कसे वागतात. कलियुग आहे, कलियुगाप्रमाणे तुम्ही कधी वागायला शिकणार आहात. स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिका, स्वतःला प्रायोरिटी द्या. जे काही तुमच्या आयुष्यात चाललं आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला हे शिकवण्यासाठी आहे की स्वतःवर घातलेली जी बंधनं आहेत ना ती